आज आपण डॉक्टरांबद्दल सांगणार आहे. डॉक्टर शिवाजी पाटील पैठणवरून ते दावरवाडीचे डॉक्टर आहेत. सगळ्याचे परिचयाचे आहेत. पण डॉक्टर एवढे गुलाबाबासाठी का वेडे झाले एक मी 5 मिनिटात सांगतो. आणि आपण 2 मिनिटं खाली बसा सगळे. ते आपल्याकडं जे पालखीला सेवा करतात डॉक्टर शिवाजी पाटील सगळे डॉक्टर म्हणतात. पण हे डॉक्टर साहेब गुलाबाबाचे एवढे का वेडे झाले ते 2 शब्दात 5 मिनिटात सांगतो आणि तुम्ही संपवतो. हे डॉक्टर साहेब डॉक्टर नव्हते डॉक्टर. हे इरिगेशन मध्ये वनप्रस ऑफिसर होते. हे इरिगेशन मध्ये. आणि यांचे गुलाबाबाच्या सानिध्यात आले. गुलाबाच्या सानिध्यात आल्यानंतर गुलाबाबा म्हणले हे आपले डॉक्टर. हे आपले डॉक्टर. आणि डॉक्टर साहेबांना घेऊन गेले. जे आले ते 15 दिवस यांना सोडलंच नाही. डॉक्टरांना वाटलं आपल्याला गुलाबाबांनी 15 दिवस सोडलं नाही, आपली नोकरी गेली. आता 15 दिवसानंतर परत आल्यानंतर आता जाऊ द्या काय असेल ते डबा घेतला ऑफिसला गेले. त्यांचे मोठे साहेब होते ते म्हणले अरे शिवाजी दररोज तर लवकर येत होता 5 मिनिटं, आज 10 मिनिटं उशिरा का आला? ही झाली चकित. मी तर 15 दिवस गुलाबाबावर आहे आणि हे तर म्हणतात तुझी सैर दररोज 5 मिनिटं अगोदर व्हायची, आज कस काय तू उशीर आला? हे काम कुणी करायचं? दररोज गुलाबबाबा करायचे. होई आपले डॉक्टर साहेब गुलाबाबाच्या सानिध्यात आले. त्यांना एकच मुलगा आहे भैया. ते भैया 4 वर्षाचा होता आणि यांच्या मेहुण्याचं लग्न होतं. हे डॉक्टर झाल्यानंतर गुलाबाबा डॉक्टर म्हटल्यानंतर ते गुलाबाबाचे डॉक्टर झाले. त्यांच्या मेहुण्याचं लग्न होतं आणि भैया 2ऱ्या मजल्यावरून खाली गडगडत पडला. म्हणजे खाली पडला आणि 4 वर्षात संपला. सगळे माणसं जमले. म्हटले कोणतरी मुलगा वरच्या माडीनं पडला आणि ते असा समजा माणसं पाहून डॉक्टर साहेब कोण मुलगा आहे म्हणून बघतात. तर बाई डॉक्टर साहेबांनी खिशातले गोळे काढली आणि जय गुलाबबाबा म्हटले आणि त्याच्या तोंडात घातले. बाया धडपडून उठून बसले. ते तुम्हाला कोणाला माहित नाही. 1 महिनाभर मी यांच्या घरी राहिलो. 1 महिनाभर त्यांचा आपल्या अग्रवाल साहेबांनी खूप मोठं मंदिर आपल्या दावरवाडीला आहे. सगळ्या लोकांनी पाहिलं असेल. आता आपल्या गावाने 1 एकर जागा घेऊन दिली पंढरपूर साठी. त्याच्याकडे कुणी जात महिन्या 15 दिवसात कुणी जात 6 महिन्यात एका वासे वारीला वगैरे जातात. हे डॉक्टर साहेब जो रोज देतात महिना ते घरी जात नाही. 1 रुपयाचा पुन्हा घेतलाय डॉक्टर साहेबांनी कोणाचा 1 रुपया सुद्धा कधी घेतला नाही. ते सेवा करतात. ते डॉक्टर साहेबांनी 2 शब्द बोलावत आपल्या आश्रमाबद्दल सांगावत. तेवढे 2 शब्द बोलतो. सिद्धेश्वर संत गुलाब बाबा की जय गुलाब बाबा. आता त्यांनी सांगितलं की जे आहे पंढरपूरला कशा प्रकारे पूज्य बाबाजींचा आश्रम होतोय. तो आश्रम जो आहे आपण जो आहे रेडावासियांनी जो पैसा जमवलेला आहे थोडा थोडा करून त्यासाठी जमीन घेतला 1.25 एकर जमीन गोपालपूर परिसरामध्ये. तिथे जमीन का घेतली तर संत गुलाब बाबा टाकर खेळून ज्यावेळेस 13 वर्षाचे असताना पंढरपूरला आले असं आपण जे ग्रंथामध्ये अनेक जे पूज्य बाबाजींना ज्यांनी बघितलं त्यांच्या तोंडून आपण ऐकतो आहोत. परंतु ते पंढरपूरला नाही आले तर गोपालपूरला आले. त्याच प्रकारे पूज्य बाबाजी पैठणला 12 वर्ष राहिले. ते पैठणला राहिले नसून दावरवाडीला राहिले. दावरवाडी आणि पैठण जे एकच आहे. गोपालपूर आणि पंढरपूर एकच आहे. तिथे सुद्धा चंद्रकुमार अग्रवाल चुन्नू भैया यांनी फार मोठा आश्रम बांधला आणि आपण जी जागा घेतली गोपालपूरला त्या जागेवरती जे आहे वकील बापू योगेशराव यांनी जे आहे पुढाकार घेऊन तिथे जागा घेतली आणि भव्य दिव्य असा आश्रम झाला. आपण कल्पना करू शकत नाही असा आश्रम तिथे होतोय. पंढरपूरला आपण बघतो आहे. आता मी एक सर्वे केला
त्या सर्वेमध्ये सर्वात मोठा कळस 37 किलोचा आहे, परंतु आपल्या संत गुलाबबाबाचा जो कळस होणार आहे तो 125 किलोचा आहे, जो पंढरपूरमध्ये सर्वात मोठा कळस असणार. त्याच्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण आपण जे आश्रम कशा पद्धतीने चांगला होईल आणि पंढरपूरमध्ये त्याचं वेगळं पण कसं असलं पाहिजे याचा आपण सातत्यानं प्रयत्न करू लागलो आहे. आता तर जे आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवरून राजस्थान पाकिस्तानच्या बॉर्डरवरून लोक आणले आणि तिथे शीश महाल पूर्ण काचेला, छताला पूर्ण काच असणार रंगीबेरंगी. आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला असं वाटेल की आपण इथे आहे का कुठे आहे, अशी आपल्याला फिलिंग होईल. अशा पद्धतीचा तिथे आश्रम तयार होऊ लागला. तर पूज्य बाबाजींचे जे आश्रम आहे, चंद्रकुमार अग्रवाल चंदूभैया यांचं असं स्वप्न आहे की आपल्या हातून कमीत कमी 32 आश्रम व्हायला पाहिजे. तर आता पंढरपूरचा जो आश्रम आहे तो 13वा आश्रम आहे, 13वा क्रमांक लागतो. त्याच्यापूर्वी 12 आश्रम तयार झालेले आहे. अजून आपल्याला 19 ठिकाणी जागा बघायच्या आहे आणि तिथे आश्रम करायचे आहे. तर ते आश्रम जे आहे फक्त आपल्या महाराष्ट्रातच किंवा आपल्या जवळपासच असले पाहिजे नाही, आपण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आश्रम निर्माण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की काम करणारा करतो, त्याला पूज्य बाबांचा आशीर्वादही असतो, परंतु आपल्या पण सदिच्छा असणं फार गरजेचं आहे. कारण देव जो आहे भक्ताचा ऐकतो. भक्ताने जशी आपण इच्छा प्रकट केली तसं देवाला ऐकावं लागतं. आपली पण सर्वांची तशी इच्छा असली पाहिजे की जेणेकरून हे काम लवकरात लवकर कशा पद्धतीचं होईल. आता डॉक्टर बद्दल महाराजांनी सांगितलं, मी डॉक्टर झालो. मला बाबा लहानपणापासूनच डॉक्टर म्हणायचे. मग डॉक्टर झालो, मी दवाखाना टाकला आणि बाबा 8च दिवसात पैठणला आले आणि वारंवार मला विचारायचं, डॉक्टर कसं काय चाललं, कसं काय चाललं. मी म्हणायचं चांगलं चाललं. कसं काय चाललं, मी म्हणायचं चांगलं चाललं. 20-25 वेळेस बाबाजींनी विचारले आणि नकळ जे माझ्या तोंडून शब्द गेला की बाबाजी मी दवाखाना टाकला. बाबाजी एवढे चिडले की दवाखाना बंद करा. तुम्हाला कोणी सांगितलं होतं दवाखाना टाकायचं? दवाखाना टाकायचं आपल्या भक्तांसाठी आम्ही तुम्हाला डॉक्टर बनवलं. भक्तांची सेवा करा, कोणाकडून 1 रुपया घेऊ नका. नाही पैसे दिले तर त्याची मेडिसिन आणू नका. ही मेडिसिनचे पैसे जे दिलेले आहे ते आमच्या दानपेटीत टाका आणि मेडिसिन तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने आणायचे आणि लोकांची सेवा करायची. हे आमचा आदेश आहे आणि त्या आदेशाचं आपण पालन केलं. आतापर्यंत आपण पालन करत आलो. बाबा म्हणे तुम्हाला कसल्याही प्रकारची कमी पडणार नाही आणि म्हणून जे आहे रोज हजारो रुपये खर्च येतो मेडिसिनला. मेडिसिन फार महाग झालेली आहे. मग माझ्याजवळ फक्त सायकल पाहिजे, कारण उत्पन्नच नाही, कोणाकडून पैसे घ्यायचे नाही. रोज हजारो रुपयाचं मेडिसिन वाटायचं आहे. आता शेती वगैरे फार आहे मला, परंतु एवढी थोडी शेती पिकते जेवढा आपण खर्च करू शकतो. परंतु पूज्य बाबाजींची कृपा आहे त्यामुळे सर्व व्यवस्थित होतं. ज्याला सायकलची घ्यायची त्याची कॅपॅसिटी नाही त्याला अशा भारी भारी गाड्या 4 गाड्या माझ्याकडे आहे सध्याला. गप्पा नाही, ऍक्च्युअली आहे. ते कशामुळे आहे? केवळ बाबाजींच्या आशीर्वादामुळे. गाड्या असणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु पूज्य बाबाजींचा आशीर्वाद असणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये आणखी एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की पूज्य बाबाजी ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस अनेक लोकांनी बाबाजींना प्रॉमिस दिलं की बाबाजी आम्ही तुमची पालखी करू, वाजत गाजत तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाऊ. अनेक लोकांनी पूज्य बाबाजींना प्रॉमिस दिलं, वचन दिलं आणि त्याचा साक्षीदार मीच होता. कारण मी पूज्य बाबाजींचा डॉक्टर होतो. डायलिसिस ज्यावेळेस बाबाजींचा चालू होतो त्यावेळेस फक्त डॉक्टराशिवाय कुणालाच त्यांच्याबरोबर राहण्याची परमिशन नव्हती. डॉक्टर असल्यामुळे साहजिकच मी बाबाजवळ राहायचो आणि मी अनेक लोकांचं स्पीच ऐकलं की आम्ही तुमची पालखी काढू, आम्ही तुमची पालखी काढू. ज्या ज्या लोकांनी बाबांना प्रॉमिस दिलं ते एकानेही पालखी काढण्यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु रेडावासियाचे सर्व पूज्य बाबाजींच्या भक्तावर एवढे काही उपकार आहे, एवढे काही उपकार आहे ते कोणीही कशाला फेडू शकत नाही.
पूज्य बाबाजींची पालखी काढली तर रेड्याच्या मंडळीनेच काढली. आणि फक्त काढून थांबले नाही, आज 20 वर्ष झाले कंटिन्यू चालू आहे. आणि दिवसेंदिवस जे आहे त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आदरणीय ॲडव्होकेट तानाजीराव देवकर बापू यांच्या पुढाकाराने पालखी निघत आहे. त्यांच्या पुढाकारानेच आपण गोपालपूरला जागा घेतलेली आहे. आम्हाला असं सर्वांना विनंती करायची आहे की आपण जे पंढरपूरला अनेक मंडळी येतात, पण थोडं जे आहे आपण बाबाजींच्या आश्रमकडे पण आलं पाहिजे. कारण आपलं मंदिर आहे, आपला त्याच्यामध्ये जास्त अधिकार आहे. आपल्या जागेवरती बाबांचं मंदिर झालेलं आहे. कोणी बांधलं त्याला महत्व नाही, जागेला महत्व. आपला जे प्रत्येकाचा तिथे रुपया लागलेला आहे, त्यामुळे आपले तिथे राईट्स जास्त होत आहे. आणि आपण जवळ आहोत, तेव्हा आपण ज्या ज्या वेळेस पंढरपूरला येणार त्यावेळेस तिथं आलंच पाहिजे. आणि मैत्र म्हणेल पंढरपूरला आले तरच यायचं नाही. आपले बाबा जे आहे साक्षात भगवंत आहे. जी आपण इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तुमची इच्छा नाही पूर्ण झाल्या आम्हाला विचारा, डॉक्टर तुम्ही खोटं काय बोलले. खोटं बोलायचं काही कामच नाही. पूज्य बाबाजीवरती जो जो विश्वास ठेवतो, जो जो भक्ती करतो, जो जो निष्ठेने काम करतो, त्याला बाबाजी काही दिल्याशिवाय राहत नाही. कुठलंही काम असो, बाबाजी जवळ जे शिवारिटी आहे. आज आपण सागरला जातो, मध्य प्रदेशला जातो, तर तिथे बालाजी प्रमाणे बाबाजीला ट्रीट करतात. बालाजीला गेल्यानंतर काय जातं ते बालाजीला गेल्यानंतर बऱ्याच लोकांची इकॉनॉमिकल कंडिशन डेव्हलप होते. त्याच प्रकारे पूज्य बाबाजींच्या दर्शनाने आपल्याला फक्त इकॉनॉमिकलीच नाही, आपल्या कौटुंबिक प्रॉब्लेम असेल, पुढे आर्थिक प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, शारीरिक प्रॉब्लेम असेल, सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन एक आणि एक म्हणजे संत गुलाब बाबा. त्यामुळे जे आपल्याला हात जोडून विनंती, आपण बाबाकडे जायलाच पाहिजे, बाबाकडे काही मागायलाच पाहिजे. तिथे भरपूर काही आहे. बाबांनी असं अनेक कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मागा, आमचा जन्मच देण्यासाठी झालेला आहे. आम्ही जो पृथ्वीवर आलेलो आहे हे समाजाला काही देण्यासाठी झालेलो आहे. आणि त्याची अनुभूती एक नाही, लाखो लोक घेत आहेत. आपण आपल्या परिसरामध्ये बघतो जी पूर्वी परिस्थिती काय होती आणि पूज्य बाबाजींच्या सानिध्यात आल्यानंतर परिस्थिती काय होती, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. इथे मंडलिक साहेब आलेले आहे सोनाईचे, त्यांनी अगदी ग्रासरूट लेवलवरती काम करतात. ग्रंथ वाचन करायचं, प्रत्येकाच्या घरी जायचं, घरोघरी बाबांना पोहोचवायचं. ज्या ज्या घरी बाबा गेले त्या त्या घरी अगदी सुजलाम सुफलाम लोक झालेले. आपण कल्पना करू शकत नाही. त्यांच्या कॉमेंट द्या, तिथे अनेक लोक सांगतात की बाबांच्या सानिध्यात आल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला, आम्ही जे सुख समाधानामध्ये राहतो, असं त्यांचा अनुभव आहे. आमचा तर अनुभव आहेच आहे, परंतु अनेकांचा अनुभव आहे. एक माणूस खोटं बोलेल, दोन माणूस खोटं बोलतील, लाखो लोक खोटं बोलणार आहे. आणि ते खोटं बोलून उपयोग काय आहे. पूज्य बाबाजींची भक्ती मार्गामध्ये ज्या प्रकारे आपल्याला जलद गतीने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, तशी इतर ठिकाणी होतील की नाही मला काही सांगता येत नाही. परंतु जे बाबाकडे आल्यानंतर निश्चित होणार म्हणजे होणार. तेव्हा आपण काही प्रॉब्लेम असेल सरळ पंढरपूरला या, तिथे पूज्य बाबाजींचा आशीर्वाद घ्या आणि सर्व काही आपल्या जीवनाचं धन्य करून घ्या. जय गुलाब बाबा.